सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते 5व्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. कोकाटे हे नेहमी वेगवेगळ्या गोष्टींना चर्चेत असतात. त्यांच्या चर्चेचं कारणही वेगळंच असतं. सतत पक्षात बदल करणं, त्यामुळे ते चर्चेत राहतात. तसंच त्यांच्या अडचणीत अनेकदा वाढ झालेली होती. ती पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी मिटवली. माणिकराव कोकाटे यांच्यावर 1995 साली कागदपत्राचे फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप होता. या प्रकरणी आज न्यायालयानं त्यांना सुनावणी केली. त्यांना 2 वर्षाचा कारावास आणि 50,000 दंड सुनावण्यात आला. यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला तेव्हा राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजपच्या वाट्याला तेव्हा 20 मंत्रिपद होती आणि शिवसेनेच्या वाट्याला 12 मंत्रिपद आणि राष्ट्रवादीला 10 खाती मिळाली. यात अजितदादा पवार यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाची शपथ घेतली आणि ते वचन दिलेलं होतं की आमदार कोकाटेंना निवडून द्या, मी मंत्री करतो. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवारांनी दिलेला शब्द तो पूर्ण केला होता. मात्र कोकाटेंनी तो शब्द मोडीत काढला. तब्बल 3 वेळा अजितदादांनी कोकाटेंना वाचवलं. मात्र कोर्टानं अजितदादांना नेमका राजकीय धक्काच दिलेला आहे. मंत्रिमंडळात कोकाटेंना महत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. आश्वासनही त्यांनी पूर्ण केलं. मात्र कोकाटेंचं राजकीय अस्तित्व हे धोक्यात आलेलं आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात छोट्या खेडेगावात म्हणजे सोमाठाणे या गावात कोकाटेंचा जन्म झाला. 26 सप्टेंबर 1957 साली कोकाटेंचा जन्म झाला. कुठलाही राजकीय वारसा नसताना त्यांनी कायद्याची पदवी पूर्ण घेतली आणि माणिकराव शिवाजी कोकाटे यांनी राजकारणात येण्यापूर्वी काँग्रेसपासून राजकारणाला सुरुवात केली. NSUI या काँग्रेस विद्यार्थी संघटनेमध्ये त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. पहिल्यांदा पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सभापती आणि आमदार असा त्यांचा प्रवास. लोकसभेचा पराभव वगळता ते 5 वेळाला आमदार झालेले आहेत. खऱ्या अर्थानं 1999 साली कोकाटेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसनं तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी शिवसेनेची वाट धरली आणि 2004 मध्ये त्यांनी परंपरा कायम ठेवली. 2009 मध्ये नारायण राणे यांच्या मदतीनं ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आणि ते तिसऱ्यांदा सिन्नरमधून विधानसभेत निवडून आले. 2014 मध्ये त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली, त्यात त्यांचा पराभव झाला आणि 2019 साली पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी 4थ्यांदा प्रवेश केला आणि विजयी मिळवला. थोडक्यात राष्ट्रवादीतल्या 2 गटांच्यामुळे 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते 41,000च्या मताधिक्याने 5व्यांदा आमदार झाले. गंमत काय तर लोकसभेला ते अपक्ष लढले आणि त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 1,34,299 इतकी मतं मिळाली आणि सिन्नरच्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना बऱ्याचदा 5 वेळेला सिन्नरच्या मतदारांनी आमदार केलं आणि लोकसभेलाही त्यांना चांगली मतं दिली. मात्र कोकाटेंना यश पचवता आलं नाही. राजकारणात, समाजकारणात लोक म्हणतात यश पचवता आलं पाहिजे, सत्ता टिकवता आली पाहिजे. मात्र कुठलाही राजकीय वारसा नसताना कोकाटेंनी 4 वेळा पक्ष बदल केला. आपल्याला मंत्रिपद मिळाली. मंत्रिपद मिळूनही त्यात चुका झाल्या. राजकीय नेत्यांनी त्यांना वाचवलं, मात्र कोर्टानं त्यांना वाचवू शकलं नाही. सध्या कोकाटे सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहेत. राजकीय कथाच्या माध्यमातून हा छोटासा कोकाटेंच्या राजकीय जीवनावर प्रकाश टाकणारा व्हिडिओ होता. राजकीय कथा या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.